साहेब नमस्कार मित्रांनो, परत एकदा स्वागत आहे सर्वांचं आपल्याच यूट्यूब चॅनलमध्ये। आज परत आपण आलोय जायबाईचंच घर आहे ना, जायबाई यांच्या घरी पळसखेडला। तर परत आज आलोय आपण पळसखेड गावामध्ये जायबाई यांच्या इथे। जरा दोन मिनिट थांबा, मला अंदाजा घेऊ द्या जरा। साप हल्लेला असतो बरेचदा। या एक जण इकडे पुढे या, एक जण आडवाच धरायचा। बस तिथे गेला। टाका उचलू नका, जाणार उचला। नाही पण आईसरामुळे नाही जाऊ शकत नाही। नाही तिकडे नाही करा साहेब, तिकडे नाही, इकडेच आता इकडे जाऊ शकतो तो। जरा 2 मिनिट थांबा, तुम्ही काहीच ना शांत आता इथं पाच का टाकतो लगेच व्हिडिओ तरी काढतो मी। अरे ऐक रे, टलू घेऊ दे पहिले, मस्त जातो व्हिडिओ कॉल साहेब। इकडे 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 आणा। माणूस दाजीकडे दे बरणी काढा आपली। हा बरणी दे रे दाजी, बरणी काय ना ते विषारी साप भारतीय नाग। बोल
दीड महिन्यातला हा तिसरा साप आहे तुमच्या इथला. साप आता आहेतच, किती जरी पकडले तरी साप निघतच राहणार आहे, कारण तुमचं घरच आहे शेतात. माणूस हिमतच एवढ्या बरोबर बघायला कुठे बघायला पाहिजे गेले का भगवानराव पाहिजे होती ते नुसते म्हणतात मी मारतो. आवाज कोण गेल्या वर्षी बरी लहान पडी होती आपल्या बोटाला मामाश्री त्या पिशवीमध्ये पुठ्ठा आहे बघा. हो आहे द्या पुढे जाता व्हिडिओ पण काढा आता व्हिडिओ काय करत भरली पुटकी तर नाही ना लवकर एवढं मग झालं सर्व घरला जातो मग घरी असं मग राजरे मग घरी बायको मारून झाला मित्रांनो सक्सेसफुली रेस्क्यू. आता नाव तुमचं? मंत्री जायबाय. हो जायबाय तिसरा दे नाही का तुमच्याकडे? बरोबर, तिसरा साप आहे हा तुमच्याकडे. आता हे काळजी घ्यावं. आता काय सांगणार तुम्हाला, साप आता उंदरं आहेत, साप राहणारच. थोडं शांत बसा ना प्लीज. दिसला कस काय होता? संभाषण पाहिला घरात हा. घरातून बाहेर गेला तू. अच्छा, घरात होता आधी. हा. मग आता हे मी तुम्हाला आता मागेही म्हणलं होतं, थोडंसं जे घराचं जे आहे, उंदर कसे घरात कमी राहतील ह्या गोष्टीचं थोडंसं बघावं. रात्री धामीन पाहिली होती लंबी इथली. नाही, रात्री धामण नसती. रात्री पाहिली पण कोणत्या सर्व होता काय होता पण ह्याचा बघ मोठा धामण रात्री निघत रात्री नाग असत. रात्रीचा नाग असत. रात्रीचा नाग असेल धामीन शिकारीसाठी फक्त दिवसा बाहेर पेटते. रात्री पाहिली काळजी घ्या. मी तुम्हाला आता ह्याच्या आधी दोनदा सांगितलंय की घरात जिथं कुठे बिळं दिसतील बिळं बंद करा, त्याच्याशिवाय ह्याचा दुसरा काही इलाज नाही. आता ते मागच्या वेळेला आले तर म्हणे काय महादेवाला जेवण घाला, लोक बोलवा, त्याच्याने काही होत नसतं. तुम्हाला जेवण करायचे, पार्ट्या करायचे, सगळं करा. पण ह्या ज्या गोष्टी आहेत ह्या फक्त ज्या आहेत, हे जे उंदीर जे आहेत ह्याच्यासाठी साप घरात येतं, दुसरं काहीही कारण नाही. तर आता त्या गोष्टीची कशी काळजी घेता येईल ह्या गोष्टीकडे सगळ्यांनी थोडंसं लक्ष देणं जरुरी आहे. ठीक आहे, काळजी घ्या, सुरक्षित राहा. धन्यवाद. हाय मित्रांनो, काल रात्री 9:30 वाजता पंढरीनाथ जायबाय पळसखेड यांच्या घरून पकडलेला नाग, विषारी असलेला इंडियन स्पेक्टॅकल कोब्रा, मराठी नाव भारतीय नाग. त्याला नैसर्गिक अधिवासात सोडण्यासाठी आपण आलेलो. चिडल्यानंतर लगेच फणा काढून उभा राहतो साप. काल बऱ्यापैकी घाबरलेला होता, पण त्यांनी एकदाही फणा काढला नाही. प्रत्येक सापांचे जे स्वभाव आहेत ते जरा वेगळे वेगळे असतात. 1.5 महिन्यामध्ये जायभाई यांच्या घरात पकडलेला हा तिसरा नाग आहे. मी दरवेळेस सांगत असतो लोकांना की एक साप पकडून नेला म्हणजे साप संपले असं नाही. साप आपल्या आजूबाजूला सगळीकडेच राहतात. भारतीय नाग न्यूरोटॉक्सिक प्रकारचं विष असतं ह्या सापाचं, जी आपली नर्वस सिस्टम, मज्जासंस्था जी आहे ती डॅमेज करतं. चावलेल्या जागेवर 15-20 मिनटातच सूज यायला लागते, खूप जास्त पेन व्हायला लागतं. आणि त्याच्यानंतर हळूहळू जे बाकीचे जे प्रिव्हेंटिव्ह सिम्पटम्स आहेत, म्हणजे पोटात दुखणे, श्वास घ्यायला त्रास होणे, डोळे बंद होणे, हे सगळे प्रकार होतात. लवकर जर उपचार नाही झाले तर माणसाची पूर्ण बॉडी जी आहे ती पूर्ण पॅरालिसिस होतं, माणसाला कोमात गेल्यासारखा होतो माणूस, आणि त्यानंतर माणसाचा मृत्यू होतो. पण वेळेत जर आपण दवाखान्यात पोहोचलो आणि उपचार जर व्यवस्थित चालू झाले तर माणसाचा जीव 100% वाचतो. भारतीय नाग, विषारी साप. सध्या रात्रीच्या वेळेस अशा विषारी सापांचे कॉल जे आहेत ते खूप जास्त प्रमाणात वाढले आहेत. गरमी जी आहे ती भयानक वाढलेली आहे. 40 डिग्रीच्या वर टेम्परेचर आत्ताच गेलेलं आहे. नाग हा असा एकमेव साप आहे ज्याला फणा असतो, हूड असतं पूर्ण.
दिव्यात सोडून, नाहीतर असाच फणा काढून उभा राहिला साप. दिला मित्रांनो सोडून हे सापाला याच्या नैसर्गिक दिवसात. जर व्हिडिओ आवडला, काम जर आवडत असेल तर लाईक करा, अजून सबस्क्राईब केलेलं नसेल तर सबस्क्राईब करा आणि कमेंट करायला विसरू नका. धन्यवाद.